नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। अहमदनगरमध्ये तहरीक-ए-कुरान व सुन्नत 4 दिवसीय इस्लामिक वर्कशॉप यशस्वीरित्या संपन्न। अहमदनगर दिनांक 17 सप्टेंबर तहरीक-ए-कुरान व सुन्नत तर्फे आयोजित 4 दिवसीय इल्मी वर्कशॉप यशस्वीरित्या संपन्न झाला। सुरुवातीला हा कार्यक्रम मुकुंदनगर येथील कादरी मस्जिद परिसरात होणार होता, मात्र पावसाच्या पार्श्वभूमीवर अखेरीस तो दारुल उलूम रजाए मेहबूब मद्रसा मुकुंदनगर अहमदनगर येथे संपन्न झाला। या वर्कशॉपमध्ये हजरत इमाम मोहिउद्दीन नववी रहमतुल्लाह अलैही यांच्या शरह अरबीन नवविया या ग्रंथातून दर्स देण्यात आला। या ग्रंथात बुखारी व मुस्लिम यांच्या 40 सहीह हदीसांचा समावेश असून त्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। खास खिताबासाठी खतीबे अहले सुन्नत हजरत अल्लामा मुफ्ती सय्यद वसीम कादरी अझहरी फाजिल जामे अझहर काहेरा मिस्र उपस्थित राहिले। यावेळी आलेल्या मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा व तालुक्यातील सर्व मुस्लिम धर्मगुरू, उलेमा, हाफिज तसेच बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले। महिलांसाठी पडद्याची विशेष सोय करण्यात आली होती। 4 दिवस चाललेल्या या कार्यक्रमामुळे अहमदनगर परिसरातील उलेमा, हाफिज आणि दीनी रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। आयोजक हाजी लतीफ खान हे होते। या वर्कशॉपमुळे समाजातील तरुणांमध्ये कुराण हदीसाबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे। अशा शैक्षणिक उपक्रमामुळे इस्लामचा खरी तालीम आणि पैगंबरे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा संदेश जनमानसात पोहोचतो। अल्लाह करे हजरत की बातें हमारे दिल में उतर जाए। या हबीब सलाम अलैका सुबह दूंगा शाम दूंगा तेरा प्यारा नाम दूंगा कब्र से उठते ही आका तेरा दामन थाम। नारे रिसालत उलमाए अहले सुन्नत सैयद वसीम रजा कादरी साहब, मुफ्ती वसीम रजा कादरी